रात्रीच्या 8 वाजता यांना दगड मारण्यासाठी आणि समोर पोलिसांची गाडी असताना अशा पद्धतीनं कोण येईल असा उलट सवालच करण्यात आलेला आहे भाजपच्या वतीनं। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं भाजपनं हा हल्ला केला असं म्हटलं जातंय। काँग्रेसनं थेट भाजपचं नाव जरी घेतलं नसलं तरी जे हरतायत त्यांनी हल्ला केलेला आहे असं म्हटलेलं आहे। तो दुसरीकडे भाजपनं मात्र ही स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न आहे अनिल देशमुख यांचाच असंही म्हटलेलं आहे। भला मोठा दगड त्यांच्या गाडीवरती येऊन पडलेला आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। अज्ञातांनी केलेला हल्ला, नेमके कोण हल्लेखोर आहेत हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। रात्रीच्या 8 वाजता हा हल्ला झालेला आहे ज्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या काटोलमधल्याच एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। एकीकडे आपण बघतोय निवडणुकीच्या रिंगणात यावेळेला स्वतः अनिल देशमुख उभे नाहीयेत तर त्यांचे पुत्र सलील देशमुख हे निवडणूक लढवत आहेत। मात्र ही जागा एकीकडे भाजपनं सुद्धा प्रतिष्ठेची केलेली आहे। फडणवीसांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये एकीकडे सभा घेतलेली होती आणि शरद पवार स्वतः आपल्या सोबत आहेत। शरद पवारजी, मोठा हल्ला झालेला पाहायला मिळतोय अनिल देशमुखांवर। सरकारी त्यांच्याकडून माहिती घ्यायचा मी प्रयत्न करतोय, पण एकेकाळी ज्यांनी काम केलं ज्यांचा विरोधामध्ये अतिशय वेळ आहे अशा एक सुसंस्कृत अशा नेत्याचा हा हल्ला झाला आणि ते दुर्दैवानं रक्त झाली। गेले काही दिवस राज्याचे गृहमंत्री फडणवीस आणि आमचे सरकारी अनिल देशमुख यांच्यामध्ये काही वादावादी होत होत्या। मला प्राणाभीती असं कळलंय की त्यांचा जो हल्ला झाला तो फडणवीसांच्या विचाराचे जे लोक आहेत त्यांच्याकडून एक कृत्य झालं, परंतु याच्या त्याची माझ्याकडे ऑथेंटिक माहिती अद्याप नाही, त्यामुळे मी व्यक्तिगत सांगू इच्छित नाही। पण याचा एक गोष्ट स्पष्ट होते की विधिमंडळाच्या निवडणुका बोला बोला विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत। सत्ताधारी पक्षाला लोकसभेमध्ये जसा धक्का बसला तसा धक्का बसणार आहे आणि त्याच्यासाठी आज एका दुसऱ्या मार्गाने त्यांचा निकाल घेण्याची तयारी काही लोकांची दिसते। व्यक्तिगत हल्ले करणं म्हणजे शारीरिक हल्ले तर समजू शकतो, पण फिजिकल हल्ले करणं याकडे आता बदल गेली आहे आणि दुर्दैवानं त्याची झळ हे अनेक देशकांच्या होते। मी या सगळ्या हल्ल्याचा निषेध करतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अत्यंत बारकाईने लक्ष दिलं नाही तर आम्हाला त्यांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल आणि ती माझ्यापासून सुरू होईल। शरद पवारजी, आम्ही या सगळ्या संदर्भात तिथले जे उमेदवार आहेत भाजपचे त्यांच्याशी बोललो। त्यांचं म्हणणं आहे त्यांनी स्टंटबाजी केलेली आहे आणि स्वतःच डोक्यात दगड घालून घेतलाय। स्वतः डोक्यात दगड घालले का ते रक्त झाले हे टीव्हीने पाहिलं। माणूस कोणीतरी स्वतःच्या डोक्यावर हल्ला करून रक्त साधेल असं म्हणजे यामुळे हे जे सांगितलं गेलं त्यामुळेच आम्हाला शंका येते की याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे सहकारी हे फुल सहभागी असं प्राणाशी त्यांच्या खोळ्यात दिसतं। शरद पवारजी, तुम्ही वारंवार आरोप करता की कायदा सुव्यवस्था ढासळतीये, त्याचंच हे प्रतीक म्हणायचं का? एकदम महाराष्ट्राचे काय या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या सहकार्यांचं एकंदर अखेर त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसते। लोकांची त्यांच्याविषयी नाराजी आणि त्यामुळे हातातच सत्ता जाणार आहे याचा अंदाज त्यांना आलेला आहे आणि त्यामुळे असे प्रकार करतात आणि हे प्रकार झाल्याच्या नंतर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था
व्यवस्था ही पूर्ण प्रकारे उद्ध्वस्त होते. ही उद्ध्वस्त झाली तरी चालेल, पण विरोधकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे हे सूत्र राज्यकर्त्याचं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. पण शरद पवारजी, भाजपकडनं असा हल्ला होऊच शकत नाही असं सुद्धा ठामपणे सांगितलं जाते त्यांच्या उमेदवारांकडनं, भाजपच्या काही नेत्यांकडनं. त्यामुळे हा हल्ला भाजपनं केलेला नाही असंच ते स्पष्टपणे सांगतायत. जसं काय आघाड्याचं देखील पाहिजे काय, त्यांना जी डोक्याला दखल झाली, रक्षण झाली, हे कुणी केलं याची चर्चा त्या भागात लोकांच्यामध्ये आहे. त्याची अक्षरची माहिती आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा बोलू. बरं, शरद पवारजी, सिंपती मिळवण्याचा प्रयत्न होतोय इथे अनिल देशमुखांकरवी अशा पद्धतीनं हल्ला करवून घेऊन, असंही भाजपनं म्हटलंय. नाही, हल्ला कोण करून घेईल? अनिल देशमुख हे काही राजकारणी असेल तर विदर्भाचे ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम केलेले, महाराष्ट्राच्या गृह खात्याचे मंत्री होते. त्यांना आपली जबाबदारी सांगायचे आणि त्यांच्यावर हल्ला होतो, दगडफेक होते, ते स्वतः रक्त होतात हे आपण पाहू शकतो. उद्या वैद्यकीय टेस्ट केल्यानंतर सुद्धा सत्य बाहेर येईल ही माहिती आहे. आणि म्हणून हा कारनामा भाजप, त्यांचे सरकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या लोकांच्याकडून होतोय असं कारणाला दिसत. पण शरद पवारजी, अशा हल्ल्यातनं आता भाजपला काय साध्य करायचंय असं म्हणणं आहे तुमचं? काय नाही, काही जण अशी दहशत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर काही बोलू नये, कुठं फिरवू नये, हा दहशतवाद हा त्यांनी उपस्थित केलाय. बरं, येत्या काय ओके, काय काय कारवाई व्हावी असं तुमचं आता मागणी असणार आहे? नाही, सर्व कारवाई त्यांनी जाणीवपूर्वक केली असा आमचा अनुभव आहे की राज्य सरकारने याचं वास्तवचित्र सांगावं आणि राज्य सरकारने ही जबाबदारी घ्यावी विशेषतः गृह खात्याच्या माणसांनी, आणि ती त्यांनी घेतली नाही. आणि या उलट अनिल देशमुखांच्यावर ते आरोप करायला लागले. तर आम्हाला सगळ्यांना कार्यक्रम, आमच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोडून वेगळा विचार करावा लागेल नागपूरला जाऊन. शरद पवारजी, निवडणूक आयोगाची अशा या प्रकरणांमध्ये काय भूमिका असणं अपेक्षित आहे आता तुम्हाला? नाही, म्हणून काय अपेक्षित करायची? हल्ला झालाय, जाणीवपूर्वक केलेला आहे, विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी हे केलेले आहे. आणि गेले काही दिवस राज्याचे गृहमंत्री आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष चालूच होता. नक्कीच, धन्यवाद शरद पवारजी, आमच्याशी बोललात त्यासाठी आणि सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. हा संपूर्ण प्रकरणावरती त्यांनी गृहमंत्र्यांवरती म्हणजेच देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार ताशेरे ओढलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हा दहशत माजवण्याचा एकीकडे प्रयत्न होतोय असंही सत्ताधारी पक्षांवरती त्यांनी निशाणा साधत म्हटलेलं आहे. ते या संपूर्ण प्रकरणावरती गंभीर दखल घेऊन कारवाई व्हावी असं सुद्धा आणि स्वतः गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय.